होता अगदी तिथे नारायण संघाने जो प्रेमनाथ हजारेने झेल टिपला अगदी तिथे सामना जिंकला आणि प्रेमनाथ हजारेची थोडीशी आम्ही चर्चाही केली अगदी वैभवच्या सोबत कॅप्टन होते टॉसला की प्रेमनाथ हजारे एवढे वर्ष खेळला गेला कित्येक वेळेला बाईक त्याला उडकावली देत होते परंतु अखेरकार राजा राणी घोटच्या या क्रीडांगणावरती त्याला ती बाईक मिळाली गेली खरं तर हे स्वप्न होतं वैभवने सांगितले गेले कित्येक वर्ष नारायण टीम साठी प्रेमनाथ भरपूर प्रयत्न करतोय चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळला गेला आणि त्याचं स्वप्न ते पूर्ण झालं विकी हजारे आणि स्वप्नील सेंद्रे ही सलामीची जोडी आहे आणि या मॅच साठी पहिल्या सत्रासाठी आपण जाणार आहोत वाईस ऑफ चिंचवली तुषार यांच्याकडे आपण बोलणार आहोत तुषार पाटील बंगाली बंगाली पहिल्या चेंडूवरती स्वप्नीच्या बॅट मधून चौकार येतोय आता बॉल जोरदार मारण्याचा प्रयत्न मध्ये डॉट चेंडू होतोय निर्धाव चेंडूची सांगता रोहित यांचा कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न एज जगते इनर एज अद्याप दोन चेंडू शिल्लक रोहितच्या षटकातील लॉब करतोय चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत तिथे सागर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण सागर पाटील यांचं एका धावेच्या मदतीने धाव संख्या 7 षटकातील शेवटचा चेंडू रोहित सामना करेल तो स्वप्नील लॉब करतोय कव्हरच्या दिशेने चांगला फटका क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे कोणतरी प्रोटेक्शन मिळेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 9 बिनबाद 9 अशी धावसंख्या नारायण संघाची डीजे
थँक्यू डीजे. उसाटणे संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो विशाल पाटील. स्ट्रायकेन वरती विकी हजारे. चार षटकांची ही मॅच असेल. पहिला चेंडू घेऊन येतो तो विशाल. स्ट्रायकेन वरती विकी हजारे. अपरकटच्या माध्यमातून केलेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकारासाठी चेंडू. चुकीचं क्षेत्ररक्षण होतंय उसाटणे संघाकडून. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या होते ती 13. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारतोय विकी हजारे. दुसरा चेंडू घेऊन येतो विशाल. पुन्हा एकदा लॉब करतो हवेमध्ये. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा मिसफील्ड. नितीनच्या माध्यमातून या ठिकाणी आता चुकी होताना पाहताय तुम्ही. एकच धाव. वारंवार चुका करताना पाहतोय आपण उसाटणे संघाला. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होईल ती 14. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये विशालला. पुन्हा एकदा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक येतील. डीजे कुठेतरी विशालवरती हल्ला करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरतोय. फलंदाज स्वप्नील. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो प्रेमनाथ हजारी. चांगली गोलंदाजी करतोय विशाल पाटील या षटकात. अद्याप 3 चेंडू फेकल्यात. 3 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू लॉब करतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकी नसणार आहे. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करतोय विशाल पाटील. डीजे चांगली गोलंदाजी करतो विशाल. पूर्णपणे बॅकफुट वरती असेल नारायण संघ. आणि नवीन फलंदाज येतोय तो मयूर म्हात्रे. सामना करेल विशालचा. कव्हर मध्ये हॅट्रिक ची संधी असेल. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण उसाटणे संघ.
पूर्णपणे खराब क्षेत्ररक्षण करतोय आज. हॅट्रिकची संधी होती विशालसाठी, परंतु ती कलेक्ट करता आली नाही. फिल्डर होते तिथे, करण होते क्षेत्ररक्षक तिथे. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झाली असती, परंतु तसं काही घडत नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 16. शेवटचा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. डीप राहतोय थोडा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. डीजे थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज येईल तो सागर पाटील उसाटणे संघाकडून. मागचं षटक जर पाहिलं तुम्ही तर उसाटणे संघाकडून विशालने खूपच चांगलं फेकलेलं आहे. कोणीतरी त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नव्हती, तरी सुद्धा चांगली गोलंदाजी करतो विशाल पाटील. उसाटणे संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो तो सागर पाटील. स्ट्रायकिंग वरती असेल तो सलामीचा फलंदाज विकी हजारे. नॉन स्ट्रायकिंग वरती मयूर म्हात्रे. पहिले चेंडू षटकातील. टॉपेज लागतोय. क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षक होते तिथे. नवीन फलंदाज येतो तो वैभव पाटील. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून देतो सागर पाटील आपल्या संघासाठी. दोन षटकामध्ये धावा बनल्या नाहीत नारायण संघाच्या. कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल धावा बनवण्यासाठी नारायण संघाला. चांगली गोलंदाजी होते उसाटणे संघाकडून. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो सागर. फेस करेल तो वैभव पाटील. चांगला चेंडू सागरचं. शरीरावरती आदळतो चेंडू. डॉट चेंडूची सांगता. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 16. लॉब करतोय चेंडूला. मोठा फटका केलतोय वैभव पाटीलच्या बॅट मधून. येईल तो पहिला फटका. षटकार. 6 धावेच्या मदतीने धाव संख्या होईल ती 22. डीजे
नारायण संघासाठी सुवर्ण संधी असेल. नारायण संघाच्या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी सचिन टेंबे कासगाव. फक्त वैभवसाठी असेल पारितोषिक. सचिन टेंबे कासगाव यांच्याकडून वैभवसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रति हल्ला चढवला जातो सागर वरती वैभवच्या माध्यमातून. षटकार येतो पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करतोय. चेंडू जाईल तो पुन्हा एकदा षटकार. चांगली फलंदाजी करतो पाटील. वैभव पाटील यांच्या माध्यमातून लगातारचा दुसरा षटकार. कुठेतरी वैभवची बॅट बोलताना आपण पाहतोय 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा होत्या आणि लगातारच्या 2 चेंडूवरती वैभवच्या बॅट मधून 2 षटकार येत आहेत. 2 षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या होते ती 28. कुठेतरी सागरवरती हल्ला चढवला जातोय वैभवच्या माध्यमातून. सलगचा तिसरा षटकार येईल का नाही ते पाहूया आपण. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक करतोय सागर. योकलेनचा चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडू कुठेतरी शांत ठेवतोय वैभव पाटीलला. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकिंग वरती वैभव. अद्याप नॉन स्ट्रायकिंगला मयूर मात्र उपस्थित आहेत तिथे. फुलटच चेंडू कव्हर मध्ये टलवतोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग नारायण संघाच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 30. डीजे अंतरली संघाचा संघनायक आणि उत्तर शिव संघाचा संघनायक त्वरित टॉस साठी यायचा आहे. पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न. संकेत पाटील स्वतः झेल खाली. चुकी नसणारे. पहिल्या चेंडूवरती धक्का लागतोय तो नारायण संघाला. मयूर म्हात्रेच्या स्वरूपात. केवढीच आहे. नवीन फलंदाज नारायण संघाकडून येतो तो विकी माने. पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करताना पाहतो संकेत पाटील यांना. कुठेतरी कमबॅक करतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न असेल संकेतचा. स्ट्रायकिंग वरती विकी माने. नॉन स्ट्रायकिंग वरती वैभव पाटील अजून सज्ज आहेत 2 षटकाराच्या माध्यमातून खेळत असताना. दुसरा चेंडू शॉर्ट पुल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते पाहता पाहता. चांगली रनिंग. चांगलं क्षेत्ररक्षण झाले उसटणे संघाकडून. क्षेत्ररक्षक होते तिथे.
भाया पाटील, भाया मात्रे सॉरी, चांगलं क्षेत्ररक्षण भायाच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 32. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक झेल काय रोहित चांगलं झेल. दुसरी सफलता प्राप्त करतो संकेत पाटील. षटकातील विकी माने बाद. नवीन फलंदाज येतोय तो आयुष पाटील. गोलंदाजी ही तितकीच चांगली होते आणि फलंदाजी ही, परंतु रोख लावतोय धावांवरती संकेत पाटील. चांगली गोलंदाजी करतो या षटकात. अद्याप त्याने 3 चेंडू फेकलेत आणि 2 गड्यांना बाद करत 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा योकलेनचा चेंडू एज लागते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न वैभवचा सक्सेसफुल ठरतोय. 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या होती ती 33. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. किती धावा बनवतोय वैभव पाटील बघूया. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल संकेत पाटीलचा. शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न असेल वैभवचा. विकेट सॅक्रिफाय केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नात आयुषची विकेट पडते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 34. आंतरली संघाचा संघनायक आणि उत्तरशी संघाचा संघनायक त्वरित टॉस साठी याचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती असेल तो वैभव. फुलटॉस चेंडू लॉब करतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज होतोय तो बाद. लगातारचा 4था विकेट आहे षटकातील. धावसंख्या होते ती 34 आणि 35 धावांचं लक्ष असेल ते उसाटणे संघापुढे. विजय.
तर पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच एका साईडला उत्तर शिव आणि त्याला फाईट करेल अंतरली. या दोन संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. टॉस साठी मी विनंती करतो. किरण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इट्स अ कॉल. इट्स यस. टॉस जिंकले उत्तर शिव संघ. मॅच 5 ठिकाणची काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा. आणि स्ट्रॅटजी बघला तर 50-55 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. समोर पाहिलं तर अंतरली संघ त्या संघासमोर या अंगामध्ये कधी मॅच नक्कीच हा पण माझा संघ आहे, कारण की मामा पांजे अशी जोडी आहे ही. आणि मामा म्हणजे मी तिथंच खेळलो मोठा झालोय. बघूया आता कसं आहे. येस. बेस्ट ऑफ लक उत्तर शिव संघ. टॉस हरला अंतरली संघ. टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आमचं फिल्डिंग करण्याचा निर्णय असता. आता बॅटिंग करायचे काय लक्ष? हाय 50-60 रन टार्गेट असेल आमचं. आज स्पर्धेमध्ये खेळता काय म्हणा स्पर्धेबद्दल? आम्हाला व्हाईट कार्ड एंट्री भेटली आम्हाला शक्यतो इथे, पण आयोजन पण खूप छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक अंतरली संघ. तर टॉस जिंकला उत्तर शिव टीमनं. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय तर मात्र अंतरली टीमला सेकंड सत्रासाठी आवाजामध्ये करूया फेरबद्दल आवाज ऐकूया. आमचे साथी समालोचक मित्र लवजी फडके सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद मंगेश पाटील. सामना आपल्याला पाहायला मिळतो नारायण बनाम ओसाडने. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली नारायण टीमनं. 34 धावा बनवल्यात. 35 धावांचं टार्गेट आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे. सागर आणि संकेत. स्ट्रायकर एंडला सागर आणि नॉन स्ट्रायकर एंडला संकेत आहे. आणि गोलंदाज विकी माने हा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चोवीस बॉल आणि 35 धावेची गरज आहे. जरूर कागदावरती टार्गेट थोडस सोपं पाहायला मिळतोय, परंतु लो स्कोरिंग सामना तेवढाच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये काय घडलं जाईल? विकी माने पहिला बॉल स्ट्रायकर एंडला सागर. लॉप करायचा होता. बॅक ऑफ द बॉलर डॉट बॉल आहे. पहिलाच बॉल अगदी खोला टाकलेला बॉल होता. इथून खोदून काढायचं होतं, परंतु डॉट बॉल आला. या बॉल वरती धाव नाहीये. कारण का सागरला माहिती आहे चांगलं अगदी नारायण संघ सध्याचा हंगाम चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी राहिलं गेलंय. पहिला सामना सुद्धा अगदी क्लोज एन्काउंटर. शेवटच्या बॉलला सामना जिंकला, त्यामुळे इथे टार्गेटचं मिळालंय. त्या टार्गेटला पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल उसाडणी टीमला. हा बॉल दरम्यान इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे तो पंचाचा. पंच आपण पाहिलं तर 2 ऑफिशियली पंच. मुकेश गायकर आणि जगदीश धुतकर हे 2 ऑफिशियली आमचे पंच आहेत. मुकेश गायकर स्ट्रायकर एंडला खरं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यस, का वेळ लागतोय? अंपायरचा निर्णय हा अंतिम आहे. आणि नियम बघा, तुम्ही रेफल करू शकता, परंतु वैभव आय थिंक 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असतो. त्यामुळे जास्त वेळ गमावला तर तुम्हाला रिव्ह्यूची डिमांड तुम्ही करू नाही शकत. आणि तुमच्याकडे एकच रिव्ह्यू आहे. दोन्ही टीम कडे एक रिव्ह्यू आहे. आणि बॅटिंग करणारी टीम ऍज अ बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये तेच रेफर करू शकता. डगआउट मधून तुम्ही आवाज नाही द्यायचा. हा बॉल स्लॉट मध्ये आहे. अगदी खोदून काढला. इनसाइड आउटचा फटका आहे. दुसरीचा प्रयत्न धोका आहे, परंतु 2 धावा पूर्ण. आणि नॉन स्ट्रायकर एंडला फिल्डिंग चांगली आहे. ती गोलंदाजी एंडला जर बॉल चकवा दिला असता तर डेफिनेटली चौकार गेला असता. बाईटच्या स्वरूपात ओव्हर थ्रूचा चौकार पाहायला मिळाला असता. परंतु इथे या बॉल वरती 2 धावा पूर्ण आहेत. आणि डायरेक्ट हिट जरी झाला असतं तरी कामही तमाम होता. परंतु दोन्ही एंड कडे सुरक्षित आहेत. दोन्ही टीमला हा बॉल सुरक्षित राहिलाय. 2 धावा दरम्यान सागरचं खातं उघडलं जाईल. टीमची टोटल 3 धावा.
35 टार्गेट आहे. पहिलं षटक मार्गस्थ P1 चं पहिलं षटक विकी माने. ओहो इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. सागरच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सागर अशाच पद्धतीने सुरुवात केली होती. सागर पहिल्या षटकामध्ये थोडासा अपयशी राहिला होता. अवघ्या 5 ते 6 धावा त्या ओव्हर मध्ये त्याने बनवल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्याने अगदी चांगली बॅटिंग केली होती आणि शेवटच्या षटकामध्ये तो सामना उसळणे संघ जिंकलाही होता. त्यामुळे इथेही संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सागरसाठी गतवर्षी हे चांगलं राहिलं होतं टेनिस बॉल साठी. इथे बॉल चाललाय खरं मागच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तो अडवेल काय बॉलला, यस अडवलाय बॉलला आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होतात. ही फिल्डिंग अशी असायला हवी, कारण का धावा कमी आहेत, स्कोर बोर्डवरती इन्व्हेस्टमेंट कमी राहिली पहिल्या सत्रामध्ये आणि त्यांना वाचवण्यासाठी ना आता फिल्डिंग चांगली करावीच लागेल नारायण टीमला. ऋणव अमृत 11 नारायण संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या सत्रात 34 धावा बनवल्या, 35 धावा वाचवण्यासाठी आता संघर्ष करतोय. आता बॅट बदलवण्याचा डिमांड केली गेली. सागरने बॅट सुद्धा बदलवली जाते त्याच्या वतीनं, कारण का आधीच्या ज्या 3 बॉल वरती प्रयत्न राहिला तिथे थोडासा अपयश राहिला. 4 बॉल आय थिंक आता समाप्त झालेत. टोटल धाव फलकावरती 5 लागतात. पंजा उघडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे अजून 30 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 35 पाहिजे होते आणि आता 4 बॉल मध्ये 5 झालेत. त्यामुळे 20 बॉल आणि आता 30 ची गरज आहे. हवा भरपूर आहे. हवेचा फायदा घेणार का सागर, त्याकडे जरूर लक्ष का नाहीये, परंतु अजून विकी तयार नाहीये या गोष्टीसाठी. विकीला माहित आहे की इथे फटका चांगला लागला तर हवेच्या वेगानं अगदी मैदानाच्या बाहेर जाईल. थोडस वेट अँड वॉच केलं जातं, कारण की हवा ज्या पद्धतीनं जेवढ्या जोरात वादे ना ते क्रिकेटसाठी अनुकूल नाहीये. कधी कधी अंपायर्स पण अशा मुवमेंटला सामना थांबवतात, कारण का गोलंदाजाचं नुकसान होते या बॉल वरती. लॉफ्टेड शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. षटकार आला. षटकाराच्या मदतीनं दुहेरी अंक गाठला जातो. 11 धावा धावपटलावरती. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाला. शेवटचा बॉल आहे विकी मानेचा. जी हवा आहे, हवेचा फायदा सागर घेण्याचा जरूर प्रयत्न करा. आणि आय थिंक या एंड मध्ये बॅटिंग करताना ऍज अ बॅटर म्हणून तुम्हाला हे फटके जास्त खेळावे लागतील, कारण का हवा याच दिशेला प्रवाह करते. समोर असणारी नदी आणि ही शांत हवा मैदानाच्या आतमध्ये. इथे धाव नाही बनत. शेवटचा बॉल होता, डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली अगदी शेवटी त्याच पद्धतीने झालाय. डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता 24 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. चोवीस धावेची गरज आहे. मॅच आता जरूर खुली झाली दोन्ही टीम साठी, कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल, कारण की 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट. बाकी 38 सर्कलच्या रिंगणाच्या आतमध्ये तुम्हाला उर्वरित खेळाडू पाहायला मिळतात. गोलंदाज अगदी सोमनाथ गायकवाड आलाय. दुसरं षटक आहे, परंतु समोर आता संकेत पाहायला मिळेल. संकेत काय संकेत देणार आपल्या टीम साठी? फास्ट अँड फ्युरियस आहे. कमालीचा बॉल होता, अगदी कोलात टाकला. बॅट अँड पॅटच्या मधनं बॉल डिलिव्हर झालाय. सुंदर बॉल टाकला होता खरं तर गोलंदाज सोमनाथ गायकवाडनं.
डॉट बॉल आलाय. डॉट बॉल वरती प्रेशर जरूर वाढलं जाईल उसाटणे टीम साठी, कारण धावा इथे बनवायच्या आहेत त्यांना. टार्गेट सेटअप नाही करायचंय, दिलेलं टार्गेटला आता कम्प्लीट करायचंय. खोला टाकला बॉल, ड्राईव्ह केला ऑन साइडला मिड विकेटला. अलंग द कार्पेट फिल्डर आहे, दूरवरचा प्रवास, एक धाव बनेल. एकाहून अधिक धावा नाहीये मिळत या बॉल वरती. आता बॉल शिल्लक राहिले इथनं 16 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 16 बॉल रिमेनिंग अँड 23 रन टू विन. 16 बॉल 23 ची गरज आहे. अजून 10 विकेट्स आहे. ग्रामीण क्रिकेट मध्ये विकेट तेवढे मायने कधीच ठेवत नाहीये. तुम्ही पहिल्या सत्रात बॅटिंग करा किंवा दुसऱ्या सत्रामध्ये, तिथे फक्त धावा बनवण्या कशा जातील याकडे जास्त लक्ष केंद्रित आहे. कारण ग्रामीण क्रिकेट मध्ये डिफेन्स कमी, अटॅक जास्त असतो आणि हे सातत्याने आपण पाहिलंय प्रत्येक मॅच मध्ये. आणि इथे उसाडणे संघ तेच करेल यात शंका नाहीये. सागर ऑन स्ट्राईक आणि इथे अपील आहे, परंतु काय घडलं जाईल या बॉल वरती. यस, पंचांचा सिग्नल. फलंदाज बाद आहे. डावी यष्टी उद्ध्वस्त झाली. आय थिंक सेलिब्रेशन अशा पद्धतीने होतं की विकेट मिळलंय की नाहीये हा प्रश्न चिन्ह निर्माण. परंतु पहिला विकेट ऍज अ कॅप्टन, ऍज अ मेन लीडर, सागर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पद्धतीने सोमनाथ गायकवाडने डिलिव्हर केला होता. हा यॉर्करचा मारा होता. यॉर्करला खेळणं तेवढं सोपं काम नव्हतं आणि तिथे दांडी गुल झाली. फलंदाज बाद झाला. पहिला दे धक्का. अगदी 18 बॉल मध्ये 24 हव्या होत्या. आता बॉल शिल्लक राहिलेत 15 आणि गरज इथनं 23 धावायची. आता 9 विकेट आहेत. आता विकेटचं पण काउंटिंग केली जाईल. आता विकेटची काउंटिंग यासाठी केली जाईल की बॉल किती शिल्लक राहतात त्याच्यामुळे. त्याच्यासाठी विकेट ही काउंटिंग करायला लागेल. एक विकेट आता मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण. करण आहे स्ट्रायकर एंडला. गोलंदाज सोमनाथ. रिवाज छोटा तीर, गाव करे गंभीर. करणच्या बॅटने आलाय दमदार चौकार. चौकार दाखवला गेला. चौकाराच्या मदतीनं 16 धावा आता धावफलकावरती. आता 19 धावा अजून बनवायच्या. 4 बॉल समाप्त झालेत. अगदी 14 बॉल शिल्लक. 14 बॉल 19 ची गरज आहे. विकेट आणि डॉट बॉल नारायण संघाला या मॅच मध्ये थांबून जातील. स्ट्रेट डाईव्हचा फटका. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. एकाच टप्प्यामध्ये बॉलला अडवलं गेलंय. एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळेल. अजून 18 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत आता 13 बॉल आहेत. 13 बॉल 18 ची गरज आहे. मॅच बनली जाईल यात शंका नाहीये. परंतु आता नारायण टीमला फिल्डिंग अफॅट आता 100 हून अधिक जास्त पर्सेंटेज लावावे लागतील. 100% होणार नाहीये. 101% इथे एफर्ट करावा लागेल तेव्हा मॅच वाचली जाईल. हा बॉल कमालीचा आहे. या षटकामध्ये डॉट बॉल आलाय. तो चौकार नसता लागला तर डेफिनेटली आता नारायण संघ फ्रंट फुटला होता. परंतु इथे डॉट बॉल आलाय. समीकरण स्थिर आहे. 17 धावा धावफलकावरती. गरज आहे 12 बॉल आणि 18 ची गरज.
थँक्यू सो मच. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 18 ची गरज आहे. संकेत आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संकेत ची लक्षणं थोडीशी खराब आहेत उसाटणे टीम साठी, कारण का 3 बॉल एकच धाव आहे, 2 बॉल डॉट बॉल खेळलाय तो. त्यामुळे संकेतला चांगला मेसेज समोरच्या टीमला आता द्यावा लागेल. जर ही बॅटिंग परफॉर्मन्स राहिला तर इथे बॅकफुट वरती जायला वेळ लागणार नाहीये, कारण 12 बॉल 18 ची गरज आहे. 9च्या सरासरी धावा बनवायचे आहेत. एक चांगला फटका उसाटणे टीमला लगेच मॅच मध्ये इन करून जाईल, परंतु डॉट बॉल आणि विकेट आता नारायण टीमला या मॅच मध्ये परतीचा प्रवास गाठून जाईल. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये मयूर मात्रे आलाय. चांगला अनुभव आहे आणि चांगला खेळाडू आहे नारायण टीम साठी हा. परंतु इथे प्रेशर आहे, कारण का धावा वाचवायच्या या षटकामध्ये किमान 9 पेक्षा कमी धाव संख्या इथे रोखावी लागेल या गोलंदाजाला. परंतु समोर असणारा करण थांबेल का, ज्यानं पहिल्याच बॉल वरती रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार दाखवला होता. त्यामुळे छोटा तीर हमेशा घाव करताय गंभीर. या ओव्हर मध्ये काय करेल मिस्टामिंग? एक ओव्हरला खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि जे टिपला जाईल. करणला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. उसाटणे टीमला हा दुसरा झटका. नवीन फलंदाज आता नितीन आलाय. अजून 18 ची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. थोडस आता संकटाच्या भोवऱ्यामध्ये उसाटणे संघ आता तुम्हाला सापडताना पाहायला मिळतो, परंतु इथून उभारला जाईल, कारण का नितीन आणि संकेत मध्ये क्षमता आहे. हे दोन्ही चांगले फलंदाज आहेत. गेले कित्येक मॅचेस मध्ये त्यांना या अशा वेळेला संकट मोचक कामगिरी राहिली गेली आहे. परंतु इथे या मैच मध्ये जी बीच बवर में नैया फंसी है उसे कौन सा खिलाड़ी बाहर का रास्ता निकालेगा. दरम्यान हा बॉल भरपूर चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी लाईन. पहिल्याच बॉल वरती खेळत असताना नितीन थोडासा फुटवर्कचा वापर होता, परंतु पॉपिंग क्रीज सोडता आली नाहीये त्याच्या पायांना आणि डॉट बॉल आला इथे. कधी कधी पहिला बॉल खेळत असताना या गोष्टी घडत असतात ऍज अ बॅटर म्हणून. पॉपिंग क्रीज सुटत नाहीये, त्यामुळे फुटवर्कचा वापर हवा तेवढ्या बॉल पर्यंत पोहोचता येत नाही आणि डॉट बॉल आलाय. अगदी 2 बॉल झाले आतापर्यंत, धाव नाहीये या ओव्हर मध्ये. फटका चांगला परंतु मिसटायमिंग आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. बॉल खाली खेळाडू. 1 मोर विकेट डाऊन. नितीनला परतावा लागेल. लागलाय धक्का तिसरा. वेलकम उसाटणे टीमला. थँक्यू. जयेश म्हात्रे आणि राज पाटील, आकाश म्हात्रे आपण मंचावरती यायचंय. विकेटचं पतन झालंय. या ओव्हर मध्ये अगदी 2 झटके मिळालेत वेलकम उसाटणे टीमला. आणि आता इथनं बॉल शिल्लक आहेत 9 आणि 18 ची गरज आहे. आता प्रति बॉल मागे 2 धावा बनवायच्या आहेत. तेवढं हार्ड काम नाहीये, हार्ड पेपर नाहीये मित्र म्हणेल उसाटणे टीमला. फक्त संयम बाळगायला हवा. बॉल अलगद बॅट वरती तर तुम्ही गॅप मध्ये ढकला, तुम्हाला सिंगल डबल मिळेल, त्यासाठी प्रयत्न करायला हवा. असं नाही कारण का मैदानामध्ये जी हवेच्या विपरीत तुम्ही खेळलात तर तुम्हाला विकेट आहे. आता हवेच्या जोराने तुम्ही दिशेने स्ट्रोक मारलात ना तर तुम्हाला रन चांगल्या बनतील. एक षटकार आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहिला सागरचा, आणि तोच सेंड आता या फलंदाजासाठी. नवीन फलंदाज ऋतिक. वेगाचा बादशाह आहे गोलंदाज. अगदी तिथे वेगानं बीट करून जातोय फलंदाजाला. मयूर मात्रे 4 बॉल आतापर्यंत डॉट बॉल खेळलाय. टाकले त्या गोलंदाजानं आणि 2 विकेट मिळवल्या गेल्यात. अगदी त्यातल्या त्यात विकेट करणची आणि नितीनची. जर करणने चौकार मारला त्याला थांबवलं गेलं आणि नितीनला खातं उघडून दिलं नाहीये. आणि आता ऋतिक आलाय. ऋतिकला इथे संघर्ष करावा लागेल. 2 बॉल शिल्लक आहेत. एका चांगला फटका, परंतु प्रेशर आहे गोलंदाजावरती. दरम्यान हा बॉल वाईट आलाय. अवे पर्यंत बॉडी लाईन टाकता टाकता खरं तर ही लाईन खराब राहिली गोलंदाजाची आणि एक्स्ट्रा रन आता मिळेल. आता 17 उरल्यात आणि बॉल शिल्लक आहेत 8.
8 बॉल 17 या 2 बॉल वरती एकाच जरी षटकार जरी आला ना तरी वेलकम मुसाटणे साठी हे चांगलं राहणार आहे आणि प्रेशर वाढवलं जाईल नारिन टीम वरती कारण का त्यांना माहिती आहे मोठा फटका मॅच मधनं बाहेर काढून जाईल आणि डॉट बॉल उसाटणे टीमला संकट आहे. एज लागली आहे आणि फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग भरपूर चांगली आहे कारण का इथे आउटफिट एवढी फास्ट होतीये जर क्षेत्ररक्षकाला दाये बाये जरी बॉलने चकवा दिला असता तर बॉल सीमा पलीकडे गेला असता परंतु एकच धाव आहे आणि आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला संकेत पाहायला मिळेल ऍज अ ओपनर आहे. टीमची कमान सांभाळतो सध्याच्या घडीला परंतु सध्याच्या घडीला कठीण परिस्थिती आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलाय 7 बॉल शिल्लक आहेत आणि 16 ची गरज आहे. त्यासाठी हा बॉल फार महत्वाचा आहे. सिंगल ट्रिपल की मोठा फटका ही दुविधा पण मनामध्ये आहे परंतु आय थिंक मला असं वाटतं की एकाच मोठा फटका मॅच बनेल नाहीतर सिंगल वरती फोकस केला तर मॅच कदाचित बसली जाईल. प्रेशर आहे गोलंदाज मदत करतोय उसळणे टीमला तर पण हा बॉल वाईट आहे. गोलंदाजालाही चांगलंच माहित आहे की संकेत स्ट्रायकर एंडला आहे जर स्लॉट मध्ये बॉल आला तर तिथे मोठा प्रहार होईल आणि मॅच कदाचित आता इथनं टर्न होऊ शकते कारण का एक बॉल यातून शिल्लक आहे या षटकातील ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी अवघ्या 2 वाईटच्या स्वरूपात टोटल 3च धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. तो गोलंदाज मयूर मात्रे सरळ बॅटनं बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगले 1 धाव बनेल आणि एका धावेवरतीच थांबावं लागते. टोटल धावा आता धाव फलकावरती 21 लागल्यात म्हणजे इथनं गरज आहे 6 बॉल शिल्लक आणि 14 ची गरज. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज मयूर मात्रे अगदी इकॉनॉमिकल षटक राहिल्या 2 विकेट आणि 2 वाईटच्या मदतीने अवघ्या 4 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात. बहुतांश वेळी 4 षटकाच्या मॅच मध्ये तिसरं षटक हे निर्णायक असतं. जे ज्याच्या बाजूच्या लागलं जातं गोलंदाज असो किंवा बॅटिंग करणारी टीम त्या टीमचा 80% विनिंग परफॉर्मन्स तिथे वाढला जातोय आणि आता या मॅच मध्ये तेच घडताना पाहायला मिळतोय. अजून गरज आहे 14 धावेची. बॉल शिल्लक 6. गोलंदाजाची निवड करावी लागेल चांगल्या गोलंदाजाची परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही. संकेत आहे अजून संकेत आणि ऋतिक ताकदवर 2 फलंदाज आहे त्यांच्या पाल्यामध्ये बॉल आला तर इथे पहिल्याच बॉल वरती ब्लास्ट केला जाईल आणि गोलंदाज इथे निवडला जातोय आदिप पाटील मागच्या मॅचचा हिरो ज्याने चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये ही साकारली होती तोच आदिप पाटील आलाय. 8 धावा देत 2 त्याने विकेट मिळवलं होतं मागच्या मॅच मध्ये. आता एक्झॅक्टली 30 गोलंदाजी साकारायची आहे. इथे 14 धावा वाचवायच्या आहेत परंतु समोर ह्याचा ओपनर आहे त्यातल्या त्यात 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे आता दुसरं षटक उरलं नाहीये. 6 बॉल 14 ची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीम साठी. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही. नारायण संघ यस वैभव जास्त वेळ खर्च नाही करायचा. 6 बॉल 14 ची गरज आहे. पहिले 3 बॉल फार महत्वाचे असतील. एकाच चांगला हिट उसाटणे टीम साठी वेलकम असेल आणि हा बॉल अगदी एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थोडस क्षेत्ररक्षक खराब. 2 धावा पूर्ण. क्या कमाल आहे या मैदानावरती आणि इथे या बॉलला 2 धावा आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत. 12 ची गरज आहे. फिल्डिंग वरती लक्ष केंद्रित करावं लागेल नारायण टीमला. अशा अगदी पुढ्यातनं आखो में 2 धावा जर का चोरीस गेल्या तर तुम्ही 14 धावा कशा वाचवाल हा आता मोठा प्रश्न आहे. जर 1 बॉल 1 आली तर फिल्डिंग कशी करावी लागेल. या 2 धावा आता सर्व काही या सामन्याचं चित्र बदलवतील का. आधी आलाय परत एकदा तयार. संकेतनं बॉलला स्ट्रेट डावीचा फटका गॅप मिळेल. मागच्या 2 धावा आता किती लाभदायक राहतील कारण का तिथे रनआउटची विकेट सोडली गेली आणि पुढच्या बॉल वरती आलाय चौकार. टोटल 2 बॉल मध्ये 6 धावा. बॉल शिल्लक 8 ची गरज आहे. एका धावेची किंमत. जेव्हा सामना बरोबरीला सुटला जातो तेव्हा त्या परास्त होणाऱ्या टीमला विचारा की एका धावेची किंमत. जेव्हा परीक्षेमध्ये 1 मार्क कमी मिळतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला विचारा एका मार्काची किंमत.
एका मिनिटासाठी जेव्हा ट्रेन निसटली जाते, ड्युटीवरचा आपला जॉब एक दिवस कटक केला जातो, त्या कामगाराला विचारा एकाची किंमत किती आहे. आणि एकाची किंमत आय थिंक नारेल संघाला या मॅच मध्ये डेफिनेटली मोजावी लागते. 4 बॉल शिल्लक, 8 ची गरज, समोर संकेत आहे. हा बॉल कमालीचा आहे. अगदी बॉलला खाली ठेवला गेला, हवेपर्यंत बॉडी लाईनचा बॉल, फुटवर्कचा वापर कमी राहिला संकेतचा या बॉल करिता. आता बॉल शिल्लक 3, गरज आहे 8 धावेची. गोलंदाजाला शेवटचा बॉल डिलिव्हर नाही होत तोपर्यंत सुटका नाही आहे, कारण का इथे फलंदाजासाठी 3 बॉल 8 धावा आहेत. परफ्यूम डिलिव्हरी, 1 मोर डॉट बॉल. काय कमालीचं षटक हाताळतो आदी पाटील. अगदी अगदी राज्य गाजवतं या मैदानावरती. ज्यानं मागचा सामना झुकवला होता आपल्या टीम कडे, तोच आधी आता याही मॅच मध्ये कमबॅक करतो. ज्या फलंदाजाने अगदी इथे षटकार ठोकला होता तो फलंदाज संकेत, त्याच्यानंतर चौकारानंतर 2 डॉट बॉल खेळतोय. पहिले 2 बॉल 6 धावा अशा वाटलं होतं की उसाटणे संघ तो चौकार वेलकम आहे त्यांच्या टीम साठी, परंतु तसं नाहीये. आता 2 बॉल शिल्लक, 8 ची गरज. चांगला फटका या बॉल वरती यायलाच हवा, नाहीतर 2 धावा येणं गरजेचं आहे. आणि आलाय हाफ ट्रॅकरचा बॉल उचलून फेकून दिलाय. खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल सीमा पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळं 2 धावा एका बॉल मध्ये बनवाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये नारायण संघालाही हीच परिस्थिती होती. अगदी 3 धावा तिथे थांबवायच्या होत्या आणि तिथे प्रेमनाथ हजारेने झेल टिपला होता. आता ही त्या बॉल वरती अगदी तिकडे प्रेमनाथ हजारेच आपल्याला पाहायला मिळतात जिकडे षटकार गेलाय. आणि आता 1 बॉल शिल्लक आहे, 2 ची गरज. ज्या आधीनं मॅचला बनवली, ज्या संकेतनं मॅच पासून दूर चाललेला, त्या संकेतनं आता मॅचला बनवली गेली. एका बॉलात षटकार ठोकला. मी चर्चा केली की गोलंदाजाला शेवटचा बॉल जोपर्यंत टाकत नाही ना तोपर्यंत त्याला सुटका नाहीये. ऍज अ बॅटर तुमच्याकडे संधी भरपूर असते, कारण का तुम्ही एक षटकार मारला तर अगदी पुढचे 5 बॉल आरामात खेळू शकता, परंतु गोलंदाजाला तसं नाहीये. 1 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. ट्राय करेल ऍज अ ओपनर संकेत टॉपेज आणि मॅच विनिंग स्ट्रोक या बॉल वरती पाहायला मिळतोय. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. हा आलाय चौकार, हा विजयाचा चौकार होता. वेलकम उसाटणे टीम साठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 4 धावा 3 विकेट, बॅटिंग करत असताना अगदी विजयश्री आपल्या टीम कडे ज्याने झुकवलं तो संकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करत असताना 18 धावा. तर संकेत द्यावा. अगदी चांगला दमदार खेळ पाहिला, जिथे संघ थोडासा अडचणीखाली होता आणि अशा स्थितीमध्ये दमदार खेळ साकारला. शेवटपर्यंत संघ नायकाची भूमिका निभावली आणि सामना जिंकून दिला तो मात्र वेलकम उसाटणे संघाला. संघ नायक संकेत पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. तर संकेत द्यावा आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. अगदी चांगला खेळ आपण संकेतचा पाहिला. शेवटपर्यंत दमदार खेळ राहिलं आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन विश्वासजी वायले यांना